रामकृष्ण हरी वस्त्र भांडारचं नारायणगावला उद्घाटन होत आहे। 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत, या शिवजन्मभूमीत एक सुपुत्र जन्माला आला आणि ज्यांनी स्वराज्य नावाची संकल्पना उभी केली। स्वराज्य फक्त हे छत्रपती शिवाजी महाराज जे स्वराज्य होतं त्याच्यात हजारो लोकांना जो रोजगार होता, जे त्या ठिकाणी हजारो लोकांना, जे हजारो मावळ्यांना जो रोजगार दिला होता, त्याचं शिक्षण बोस्टन युनिव्हर्सिटीत शिवाजी द मॅनेजमेंट ऑफ गुरु या पुस्तकातून दिलं जाते। आणि मला वाटतं तीच एक प्रेरणा घेऊन डुकरे परिवारातील या सगळ्या सदस्यांनी रामकृष्ण हरी एक स्वतःचं स्वराज्य मला वाटतं निर्माण केलं। जुन्नर तालुक्यात 9 शाखा झाल्या, 9 शाखा। मराठी माणसाचं कौतुक केलं पाहिजे। 15 तारखेला बापू ओतूरला उद्घाटन होते। माझं खरं तर चुकून या ठिकाणी युवा नेते अमित शेटबेनके हे पण आवर्जून उपस्थित राहिलेत आणि आज 9 शाखा उभा करणारा आमचा मराठी माणूस ही खऱ्या अर्थ मला वाटतं मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि आज मराठी माणसाला त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात। मला असं वाटतं फक्त शुभेच्छा पोकळ जायला नको। येणारी दिवाळी आम्ही आमच्या मित्र परिवाराला, नातेवाईकांना, कुटुंबियांना हेच सांगू, जर कुठं खरेदी करायची असेल तर रामकृष्ण हरीमध्ये जा, हे आवर्जून सांगू। मला वाटतं ही जबाबदारी, हे कर्तव्य आहे आणि जबाबदारी प्रत्येकाने आपण पार पडली पाहिजे। या ठिकाणी उर्मिलाताई, खरं तर तमाशा कला पंढरीत तुमचं आगमन झालंय। विठा नावाचा तुम्ही एक सिनेमा पण केला होता, पुढे काय झालं आम्हाला माहित नाही, परंतु आदरणीय महेशजी कोठारे यांचे चित्रपट पाहून आमचं सगळं बालपण गेलंय। धडाकेबाज पासून तर छकुल्यापर्यंत तुम्ही तो छकुला चॉईस केला, आज तो छकुला मोठा झालाय। परंतु एक कोठारे परिवाराची त्या ठिकाणी खरं तर जे मला वाटतं मराठी इंडस्ट्रीला जे दिलंय ते नक्कीच मोठं योगदान आदरणीय महेशजी कोठारे या सगळ्या कोठारे परिवाराचं। मी आदरणीय उर्मिलाताईंचं पुढंच एकदा शिवजन्मभूमीत आणि कला पंढरीत मनापासून स्वागत करतो ताई। आणि या ठिकाणी रामकृष्ण हरी वस्त्र भांडार यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या ठिकाणी मान सन्मान केला। आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्हाला जे अमोल भाऊ पानसरे या ठिकाणी निवेदकांनी जी संधी दिली, मी मनापासूनचे आभार व्यक्त करताना रामकृष्ण वस्त्र हरी भांडारचं 15 तारखेला मला वाटतं ओतूरला उद्घाटन आहे, ते पण निमंत्रण या ठिकाणी आम्हाला शुभमनी सांगितलं। आणि एका कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे, जी 9 दुकानं झालीत, मला वाटतं हे सगळे कुटुंबातील सदस्य आहे, एक परिवारातील जे सगळे सदस्य आहे, मला वाटतं सगळ्यांना रोजगार देण्याचं काम आणि कुटुंब उभं करण्याचं काम खऱ्या अर्थानं डुकरे परिवाराने केलंय। जुन्नर तालुक्यातील हा एक आदर्श परिवार आहे असं नक्कीच या ठिकाणी आज डुकरे परिवाराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दिसतंय। मी जास्त वेळ न घेता अनेक मान्यवरांना खरं या ठिकाणी भावना व्यक्त करायच्या आणि या ठिकाणी मी आपल्या लोकप्रतिनिधी आदरणीय खासदार डॉक्टर रामदादा कोल्हे, जुन्नर तालुक्याचे आदरणीय आमदार शरद दादा या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि